श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 जून 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. हा या 2026 मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि योगाने याच दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आलेली आहेत. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होतो आणि या पुष्य नक्षत्राला 27 नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. हे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते. यांचे देवता गुरु आणि स्वामी शनी आहे. जर कुंडलीत गुरुदोष निर्माण झाला असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी गुरुपुष्य योगाचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेळ पाहिली जात नाही. गुरुपुष्य योगात जमीन, मालमत्ता, दागिने खरेदी करणे किंवा एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. गुरुपुष्यामृत योग हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ धनसमृद्धी आणि ज्ञानप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी केलेले उपाय, पूजा आणि खरेदी हे 1000 पटीने फळ देणारे असते आणि म्हणून या दिवशी घरात काही खास प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण 1 रुपयांचे नाणे इथे ठेवा. घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. करोडोंच्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल. तर हे 1 रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी 18 जूनला करायचा आहे. उद्या गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो सकाळी 6:04 सुरू होणार आहे आणि या योगाची समाप्ती सकाळीच 11:34 होणार आहे. एकूण 6.5 तास आपल्याला ही पूजा सेवा करायला वेळ मिळणार आहे. तसे तर आपण या योगावरती जे काही उपायाने सेवा करतो तर त्या संपूर्ण दिवसभर करू शकतो, परंतु या योगाच्या शुभ मुहूर्तावरती आपण काही सेवा किंवा उपाय जर केले तर ते खूप जास्त लाभदायक ठरत असतात. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्ही सकाळीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. 6 वाजल्यापासून ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत हा उपाय जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम. जर नाही जमलं तर मग तुम्ही संध्याकाळी आपल्या घरात जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना 6 ते 9:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. आता गुरुपुष्यामृत योगाचा हा जो दिवस आहे ना, हा दिवस देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण देवी लक्ष्मीची पूजा करून घरात काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. कारण हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा जी आहे तर ती करायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला हा एक उपायसुद्धा करायचा आहे. आता हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. हा उपाय केल्याने धनलाभ होतो. आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, पैसा येतो पण घरात टिकत नाही. आज आपल्याकडे 50,000 रुपये आले आणि दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी समस्या निर्माण होतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो. म्हणजेच काय, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्या घरामध्ये स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते. आपल्या कष्टाला यश मिळते आणि म्हणून आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात.
हा उपाय केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. त्याचबरोबर घरातील दुःख, दारिद्र्य, आजारपण हे सुद्धा दूर होते. आणि म्हणून उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक असणार आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा, तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर ना बघा, या दिवशी स्नानाला सुद्धा खूप महत्त्व असतं. या दिवशी आपण स्नान केले तर त्या स्नानाचे आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळत असते. आपल्यामधली नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा दूर होते. आणि म्हणून शक्य असेल तर पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल आणि हळद टाकून स्नान करायचे आहे. यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. यानंतर काय करायचं, सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत. जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक हा करायचाच आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. स्वामींच्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. छान देवघरामध्ये सर्व देवांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहेत. चणा डाळ जी आहे तर ती चणा डाळ आणि गूळ याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही देवांना दाखवू शकतात. छान धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून झाली की तुम्हाला ओम श्रीम ह्रीम दारिद्र्ये विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आणि यानंतर उपाय करायचा. उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयांचं एक नाणं लागणार आहे. 1 रुपयांचंच नाणं घ्यायचं आहे. 5 रुपयांचं, 2 रुपयांचं घ्यायचं नाही. 1 रुपयांचंच एक नाणं घ्यायचं आहे. यानंतर सोबतच तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे. कवडी ही पिवळ्या रंगाचीच असावी. पांढऱ्या रंगाची असेल तर तिला हळद लावून थोडीशी पिवळी करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला त्यासोबतच एक हळकुंड, जी अख्खी हळद असते ना, तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. म्हणजेच 1 रुपयाचं एक नाणं, एक कवडी आणि एक हळकुंड या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा आहे. आता हा उपाय देवघरासमोरच करणार आहेत, त्यामुळे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असावा. आणि यानंतर हे पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला देवघरासमोर अंथरायचं आहे किंवा देवघरामध्ये जागा असेल तर तिथे अंथरायचं आहे. आणि त्यावर तुम्हाला ही हळदीची गाठ, 1 रुपयाचं नाणं आणि एक कवडी ठेवून त्याची पोटली बांधायची आहेत. यानंतर त्या पोटलीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती वळवून घ्यायची आहेत. आणि यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. यासोबतच तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्ताचे पठणसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ओम भ्रू बृहस्पते नमः या गुरुबीज मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्या कुलदैवत, कुलदेवी किंवा गुरूंचे स्मरण करत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, कर्जमुक्ती होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. आपल्या घरामध्ये जी काही छोटी मोठी तिजोरी असेल, जिथे तुम्ही पैसे ठेवता, तुमचा पॉकेट असेल, तर तिथे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आता पिवळ्या रंगाचं कापड घेताना बघा, तुम्हाला काय करायचं आहे, या 3 वस्तू बसेल ना एवढंच साईजचं घ्या, जास्त मोठं घेऊ नका, जेणेकरून एक छोटीशी पोटली जी आहे तर ती तयार होईल आणि सहजपणे आपण ती आपल्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतो. आता बघा, आपली जी तिजोरी असते ना ती कधीच खाली ठेवायची नसते. अगदी 1 रुपयांचं नाणं का होईना त्या पर्समध्ये ठेवायचं आहे. किंवा आपलं पैशांचं पॉकेट असतं ना ते सुद्धा कधीच रिकामं ठेवू नये. 1 रुपयाचं नाणं का होईना त्यामध्ये असायलाच हवं, कारण ते लक्ष्मीचे स्थान आहे. आणि म्हणून आपली तिजोरी किंवा पैशांचं पॉकेट जे आहे ना ते कधीच रिकामं ठेवू नये. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे ना तो तुम्हाला उद्या गुरुपुष्यमृत योगावरती करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल ना बघा, सकाळी 6 वाजल्यापासून ते 11:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते ना ती खूप जास्त शुभ असते. नाही जमलं तर संध्याकाळी केला ना तरीसुद्धा चालणार आहे.
त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्या मुख्य दारावर स्वस्तिकसुद्धा काढायचं आहेत. हळद कुंकू एकत्र करून स्वस्तिक हे चिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे. यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच या दिवशी जर तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो या दिवशी तुम्ही करू शकता. सोने चांदी खरेदी करायची असेल तर ती सुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता. किंवा खूप दिवसापासून एखादं महत्त्वाचं काम अडलेलं आहे, ते पूर्णच होत नसेल तर ते काम या दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच ते सक्सेस होईल. त्याचबरोबर बघा, या योगामध्ये काही गोष्टीसुद्धा वर्ज्य केल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने या पवित्र योगात कोणालाही उसने पैसे देणे किंवा कर्ज घेणे आवर्जून टाळायचे आहेत. कोणाकडनं उसने पैसे घेऊ नका आणि कोणाला देऊसुद्धा नका, कारण पैसे म्हणजेच लक्ष्मी असते. त्याचबरोबर या दिवशी कोणताही वादविवाद किंवा नकारात्मक बोलणे आवर्जून टाळावे. घरामध्ये मतभेद होतील अशा काही गोष्टी करू नका आणि कोणाबद्दल वाईटसुद्धा या दिवशी बोलू नका. तसं तर याच दिवशी नाही, इतर दिवशीसुद्धा आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये. त्याचबरोबर या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणून पिवळे वस्त्र, केळी, हरभरा डाळ, गूळ यांचं दान नक्की करावं. हे दान केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य जे आहे तर ते मिळत असते. तर हे खास काही प्रभावी उपाय आणि सेवा आहेत ज्या आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायच्या आहेत. घरामध्ये सुतक असेल तर कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.